निकी तांबोळीने आज जो घरामध्ये जी काय वाट लावायचा प्रयत्न केलाय, जी सगळ्यांचे कपडे जे काय आहेत ते संपूर्ण गोष्टी फेकून द्यायचा प्रयत्न केलेला आहे ना, ते नेमकं बरोबर आहे की चूक आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण की ती ज्या पद्धतीने रिएक्ट झाली ना तिकडे, माझ्या पर्सनल गोष्टींना तुम्ही हात कसा लावला, संपूर्ण सीझन मी तिकडेच या गोष्टी ठेवणार आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, बिग बॉस मला सांगतील की कधी हे उचलायचं आणि कधी नाही. मला एक गोष्ट कळत नाहीये, बिग बॉस या संपूर्ण गोष्टींवर का तिकडे का तो त्याला या गोष्टी का सोडून द्यायचा प्रयत्न करते? का तर फक्त तिच्यामुळे तुम्हाला टीआरपी मिळतोय. ऍक्च्युली तुम्हाला टीआरपी तिच्यामुळे मिळत नाहीये, टीआरपी खूप वेगवेगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला मिळतोय. ती तिकडे फक्त घाण करते आणि ती जेव्हा जेव्हा ती अशा गोष्टी करते ना, तेव्हा मनातून एकच गोष्ट बाहेर निघते की यार आपण का हा शो बघतोय, हे बघण्यासाठी आपण टीव्ही लावलाय का? आणि कोणालाही ही गोष्ट आवडत नाही की ज्या पद्धतीने ती रिॲक्ट करते. आता सिंपल एक गोष्ट होती की पंढरीनाथ भावानी तिकडे एकच गोष्ट केली की तिचं जे काही सामान आहे तिला 1000 वेळा सांगून देखील तिने ते सामान उचललं नाही आणि ते सामान उचललं नाही. त्यानंतरच त्यांनी ते स्वतःहून उचलून दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला. फक्त ते जे सामान नाही ते फक्त बकेट तिची काय होतं, बकेट उचलून दुसरीकडे न्यायचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये चूक काय झालं? चूक त्यामध्ये काहीच नाहीये. हिला फक्त तिथे का त्याला फुटेज खायची, हा ऍक्च्युली खरा वर्ड आहे की तिला फुटेज तिकडे खायची होती. त्यामुळे ती संपूर्ण त्या गोष्टी करत होती. कारण की तिला माहितीये मी एका जागेवर काही ठेवली गोष्ट तिकडून मी ती हलवत नाही ना, तर दरवेळी तिथून त्या गोष्टीवरून एक मुद्दा तिला भेटणार की ती पुढे त्या गोष्टी कन्व्हिन्स करू शकते किंवा लोकांपर्यंत पोहोचू शकते. तिचं मत काय किंवा ती भांडते, या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न ती तिकडे करते. आणि हे स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्राला आता कळालं तिची स्ट्रॅटेजी काय. स्ट्रॅटेजी तिची एवढीच आहे की तिला जास्तीत जास्त फुटेज कशी मिळेल आणि कसं जास्तीत जास्त लोकांना त्रास देता येईल आणि कसं महाराष्ट्रातल्या जनतेला इरिटेट केलं जाईल, याच सगळ्या गोष्टी ती घरामध्ये करत आहे. टास्क देखील झाला घरात आजच्या दिवसात, तो देखील आपल्याला तिकडे बघायला मिळाला. तो देखील पूर्णपणे घाण करायचा प्रयत्न या दुसऱ्या टीमनी केला, टीम एनी, आणि ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. त्यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. पण ज्या पद्धतीने ही आज जी निकीने घाण केलेली आहे ना, त्याला तर मी बिलकुल सपोर्ट करत नाही. त्या गोष्टीचा संपूर्णपणे मी निषेध करतोय आणि मला नाही वाटत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की कोणाला ही गोष्ट आवडलेली असेल. प्लीज तुमचं मत काय ते कमेंटमध्ये मांडा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.